नमस्कार, मी डॉक्टर शिवाजी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रासह देशभरातील विद्यार्थी मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं आता तयारीला लागलेले आहेत. काही गोष्टी ज्याच्यामुळं आपल्याला असं वाटत होतं की प्रवेश प्रक्रिया डिले होईल, परंतु तेही विषय आता बऱ्यापैकी मार्गी लागले आहेत. विशेषतः जो शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालेला आहे, त्यामुळे आता बऱ्यापैकी असं वाटतं की आता ऑल इंडियाचं शेड्यूल येणाऱ्या 2-4 दिवसात, आठवड्याभरात येईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील मेडिकलची प्रवेश प्रक्रियाच्या संदर्भानं सुद्धा मार्गदर्शन किंवा गाईडलाईन आपल्याला CET सेलकडून उपलब्ध होतील. ह्या महाराष्ट्रातल्या मेडिकल ॲडमिशन संदर्भामध्ये विशेषतः MBBS, BDS, BMS, BHMS, BVMS, BPTH ह्या सगळ्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन ही सगळी सेवा देतो. या दरम्यानच्या काळामध्ये जे काय अपडेट्स, नोटिफिकेशन येतात CET सेलच्या माध्यमातून ते शेअर केले जातात. त्याचे व्हिडिओ विद्यार्थ्यांना, पालकांना दिले जातात. त्यासोबतच सगळ्या राऊंडच्या प्रक्रियेच्या संदर्भानं कॉलेजची लिस्टपासून सिलेक्शन लिस्ट शेअर करणं, अलॉटमेंट आल्यानंतर त्याला अलॉटमेंट लेटरपासून तर कॉलेजच्या फीस किती आहे, DD कितीचा काढायचं इथपर्यंत सगळं मार्गदर्शन, रजिस्ट्रेशन टू ॲडमिशन हे सगळं आपण देतो. सो ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये जायचं असेल, ज्यांना आमच्याकडे एनरोल करायचं असेल, तर ते निश्चितपणे करू शकतात. तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन असं दोन्ही पद्धतीचं एनरोलमेंट आमच्याकडे करता येईल. ऑनलाईनमध्ये विद्यार्थ्यांना ऑफिसला येण्याची गरज नाही, केवळ कागदपत्र, ते पण झेरॉक्सच्या स्वरूपामध्ये, कलर झेरॉक्सच्या स्वरूपामध्ये आम्ही आमच्या ऑफिसला मागवतो. ते कुरिअरद्वारे आपण मागवतो. ज्यांना कुरिअरद्वारे पाठवू शकत नाही ते ऑनलाईन व्हॉट्सअपला पण आता आपण घेतो आहे, परंतु सिंगल PDF आपण सगळ्या मागवतो. तर ऑनलाईन काउन्सिलिंग पण आपल्याला घेता येईल आणि ज्यांना ऑफलाईन घ्यायचे असेल ते प्रत्यक्ष ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकतात, माहिती घेऊ शकतात आणि मग एनरोल करू शकतात. उद्या रविवार आहे, संडेचा दिवस आहे, परंतु आपलं ऑफिस चालू असतं. बऱ्याच पालकांचे हे फोन येतात, सर आज ऑफिस चालू आहे का, संडेचा दिवस आहे. यस, आता ऑफिस याच्यासाठी चालू आहे कारण अनेक विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना रविवारी येणं फार सोयीचं असतं. कारण बरेचसे पालक जे वर्किंग पीपल आहेत, नोकरीला असेल, कुठे शासकीय नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी असेल, तर या बऱ्याच जणांना संडेच्या दिवशी सुट्टी असते. म्हणून संडेला आपलं ऑफिस चालू असतं. आपण येऊ शकता, मला प्रत्यक्ष तुम्हाला भेटता येईल, माहिती घेता येईल आणि निर्णय करता येईल. सो ज्यांना मेडिकल काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटची मदत घ्यायची आहे, त्यांनी ऑफिसला उद्या व्हिजिट करू शकता. उद्या शक्य नसेल तर नंतरही तुम्ही येऊ शकता, कारण अजूनही पुढच्या प्रक्रियेच्या संदर्भानं परिपूर्ण वेळापत्रक अजून उपलब्ध झालेलं नाही. ठीक आहे. सो जे इच्छुक असतील त्यांनी नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.